नमस्कार, आपलं स्वागत आहे। आजची महत्त्वाची माहिती पाहूया। आरोपींना अटक न झाल्याने ग्रामस्थ आक्रमक। 1 जुलैला रास्ता रोकोचा इशारा। माळीबाबुळगाव येथील अक्षय रमेश भडके यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या संदर्भात पाथर्डी पोलीस निरीक्षकांना निवेदन देत येत्या 7 दिवसात आरोपींना अटक न झाल्यास बुधवार दिनांक 1 जुलै रोजी सकाळी 9 वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 वरील उपविभागीय कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। ग्रामस्थांच्या निवेदनानुसार दिनांक 29 मे रोजी झालेल्या हल्ल्याप्रकरणी दिनांक 3 जून रोजी पाथर्डी पोलीस ठाण्यात नारायण संजय बोर्डे, महेश राजू फुंदे व अन्य 3 अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे। आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। या निवेदनाच्या प्रती जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पालकमंत्री व स्थानिक आमदार यांनाही पाठवण्यात आल्या आहेत। राहणार माळीबाबुळगाव तालुका पाथर्डी। माझ्यावर दिनांक 29 मे 2024 रोजी नारायण संजय बोर्डे व महेश राजू फुंदे यांनी जीवघेणा हल्ला केला होता। मला लोखंडी रॉडने मारहाण केली होती। त्यानंतर मी दिनांक 3 जून 2026 रोजी 307 नुसार पाथर्डी पोलीस स्टेशनला आरोपीवर गुन्हा दाखल केलेला आहे। आज 30 जून असून सुद्धा यातील एकही आरोपीला अटक केलेली नाही। तरी सदरील आरोपी पाथर्डीत खुलेआम फिरताना दिसत आहेत। तरी पाथर्डी पोलीस स्टेशन त्यांना जाणून बुजून पाठीशी घालत आहे। तरी माझी पाथर्डी पोलीस स्टेशनला एवढीच विनंती आहे की त्यांनी आरोपींना तात्काळ अटक करावी, अन्यथा आम्ही उद्या दिनांक 1/7/2026 रोजी माळीबाबुळगाव प्रांत कार्यालयासमोर रस्ता रोको करणार आहोत। सर्व माळीबाबुळगाव ग्रामस्थ। अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा। चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा।